खूप जर म्हातारी व्यक्ती असेल तर कशी बोलेल. आणि आता इतके पण आता असे म्हातारे नाही आहेत की खूप आपल्या पण बघा घरामध्ये इतके पण असे जुन्या वेळेस नाही आता म्हातारे आजी किंवा आजोबा असे नाही आहेत, सगळे छान फिट आहेत. त्यामुळं आता फरक पडत चाललाय. पण तरीही काय काय लक्षात ठेवायचं की कॅरेक्टर कसं आहे, कॅरेक्टरचं वय काय आहे, त्याची भाषा कोणती आहे, ग्रामीण आहे, शहरी आहे का वेगळ्या प्रांतातली आहे, म्हणजे महाराष्ट्रातल्या खानदेशातली आहे, वऱ्हाडातली आहे, कोकणातली आहे, गोव्याकडची आहे, साताऱ्याची आहे, कोल्हापूरची आहे, सांगलीची आहे, मुंबईची आहे. प्रत्येक भाषेत फरक असतो माहितीये ना. म्हणजे भाषेत नाही, लहेजामध्ये त्याचे जे प्रोनाउन्सिएशन असतात किंवा काही शब्द असतात ते वेगळे असतात. बरोबर आहे ना. मग त्याचा अभ्यास केला पाहिजे. कोणतंही कॅरेक्टर आपण जेव्हा प्रेझेंट करतो तेव्हा हा आपला होमवर्क आहे. किंवा तुमचे जे शिक्षक असतील तेही सांगतात की हे कॅरेक्टर कसं आहे, कितवीतला मुलगा आहे हे कळलं पाहिजे. कॉलेजमधला मुलगा असेल तर त्याची बॉडी लँग्वेज वेगळी असेल, लहान मुलगा असेल तर वेगळी असेल, आणि प्री प्रायमरी म्हणजे बालमंदिरला जाणारा मुलगा असेल तर त्याची बॉडी लँग्वेज वेगळी असेल. बरोबर आहे ना. का नाही ते पटतं का नाही. पण तुमचे शिक्षक तुमच्यामध्ये करतात का. तुमचे शिक्षक तुमच्यामध्ये करतात का. नक्की तुम्हीच करता ना. बरोबर. तुम्ही शिक्षकांसारखं वाटता का. नाही. का नाही असं होऊ शकत. का नाही. मोठे म्हणजे काय वयाने मोठे आहे, अनुभवाने मोठे आहे म्हणून ते वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट होतात आणि आपण वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट होतो. पण नाटकामध्ये आपल्याला आपलं ओरिजिनल कॅरेक्टर सोडून जे लेखकांनी लिहिलेलं आहे ते आपल्याला आत्मसात करायचं असतं. आता मला जर पुढं वेगळा रोल दिला, आता छत्रपती संभाजी महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, तर तो जर रोल मला करायचा असेल, कॅरेक्टर करायचं असेल तर मला बदलावी लागेल. माझं बॉडी लँग्वेज, आवाज बदलावा लागेल, ऐतिहासिक पद्धतीचा टोन आणावा लागेल, प्रत्येक शब्द वेगळा बोलावा लागेल, जेणेकरून व्यवस्थित ऐकू येईल. तेव्हा त्या काळची भाषा कशी होती किंवा उच्चार कसं करत होते त्या पद्धतीने मला करावं लागेल. म्हणजेच काय ते कॅरेक्टर मला समजून घ्यावं लागेल आधी. त्याच्यासाठी मला होमवर्क करावं लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे काय होमवर्क म्हणजे गृहपाठ महत्वाचा आहे. इकडे अकॅडमिक्स मध्ये पण आणि इथे पण त्याच्यातून सुटका नाही. मग यांनी मग सगळ्यांनी होमवर्क केलं काय विचारा बरं. केलंय का. हो केलाय. म्हणून ते चांगलं प्रेझेंट करू शकले असं वाटतंय मला. म्हणजे तुम्ही ठरवणार आहे कारण तुम्ही इव्हॅल्युएट करताय, तुम्ही ऑडियन्स आहे. काय काय लक्षात आलं. आपलं कॅरेक्टर काय आहे ते ओळखायचं, कळलं नसेल तर दिग्दर्शकाला विचारायचं, समजून घ्यायचं, ऑब्झर्वेशन जास्त करायचं. एखादं कॅरेक्टर दिलं आजीचं तर आजूबाजूला बघा, ऑब्झर्व करा की अरे माझ्या शेजारची आजीबाई कशी वागते, कशी बोलते, कशी रांगोळी काढायला बसते. हे सगळं आपल्याला होमवर्क करावं लागेल, ऑब्झर्वेशन करावं लागेल. मग आपण जे खोटं